आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या बातम्यांचा। बघूया 36 जिल्हे 50 बातम्या। युगेंद्र पवारांविरोधात दादांना निवडून येण्यास अडचण येणार नाही। पिंपरीत अनौपचारिक गप्पांदरम्यान पार्थ पवारांचं वक्तव्य। तर संघटनेत कोणतेही पद न घेता निवडणूक लढवण्यापेक्षा पक्ष वाढवण्यावर भर देणार पार्थ पवार यांचं विधान। बारामती विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच निरीक्षकाची नेमणूक। अजितदादा गटाकडून सुरेश पालवेंची बारामतीच्या निरीक्षकपदी नेमणूक। राखी पौर्णिमेनिमित्त 18 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस राज्यातल्या बहिणींशी संवाद साधणार। लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। नागपूर शहर महिला काँग्रेसकडून रवी राणांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। शहरातील वरायटी चौकातील आंदोलनाला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी। शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांना मराठा आंदोलकांनी अडवलं। कल्याणकरांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी जाब विचारला। हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उजनी धरणाचे जलपूजन। उजनी धरणात सध्या 100% पाणीसाठा। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ। पाणीसाठा 29.35%वर। गेल्या 24 तासांमध्ये 9586 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरणातून 36,374 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू। अमरावतीतील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले। वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीत अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक। येलदरी जलाशयात केवळ 33.74% इतकाच पाणीसाठा। परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। यवतमाळ जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकं धोक्यात। मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी आणि कापूस पावसामुळे पिवळी झाली। शेतकरी हवालदिल। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कारेगावात शेतकऱ्याला बोगस बियाणं दिल्याचं उघड। शेतकऱ्यानं सोयाबीनला शेंगा लागत नसल्यानं 1 एकर सोयाबीन उपटून फेकलं। भरपाई देण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। जिल्ह्यात 4,41,000 हेक्टर सोयाबीनची पेरणी। पिकाचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील कारंजामध्ये तणनाशकाच्या फवारणीनंतर सोयाबीन करपलं। सुमारे शेतकऱ्यांचं 100 एकरावरचं सोयाबीन पूर्णतः करपलं। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत हरभऱ्याच्या भावात उच्चांकी वाढ। हरभरा 7,250 रुपयांवर। मात्र शेतकऱ्याकडील हरभरा संपल्याने व्यापारी वर्गाची चांदी। रत्नागिरीतील खोरनिंको धबधब्यावर पावसाचा जोर ओसरल्यानं पर्यटकांना बंदी। पर्यटकांना बंदीमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटी मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। बीडमध्ये 450 फूट भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहानं रॅलीत सहभाग घेतला। अकोल्यात आज हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली। मनपा परिसरात तिरंगा मोटरसायकल रॅलीचा समारोप। सांगली महापालिकेकडून हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरेथॉन संपन्न। मॅरेथॉनमध्ये धावपटू, शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनीही सहभाग घेतला। चिपळूणच्या रामपूर गावात शेत नांगरणी स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्साह। बावरे आणि फौजदार जोडीने जिंकली स्पर्धा। स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी। अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेतील घोटाळ्याविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। पोलिसांचा विद्यापीठ परिसरात मोठा बंदोबस्त। बीडच्या वडवणी नगरपंचायतीला उद्या 2.5 वर्ष पूर्ण होणार। तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा कार्यकाळ 14 ऑगस्टला संपणार। आज नगरसेवक यांच्या मासिक बैठकीचं आयोजन। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा सरसकट देण्याची स्वाभिमानीची मागणी। वाशिमच्या मेडशी ब्राह्मणवाडा येथील 14 शेतकऱ्यांचं मेडशी बायपासवर आमरण उपोषण। राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीच्या सुधारित मोबदल्याची मागणी। शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आक्रमक। हजारो शेतकऱ्यांसह मोताळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। मात्र तहसीलदार नसल्यामुळे कार्यालयातच मांडला ठिय्या।
यवतमाळच्या कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन, कृषी सहाय्यक देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाकरता भूसंपादन करून योग्य मोबदला द्या. महामार्गाच्या समर्थनात शेतकरी कृती समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहमदनगरच्या पुणतांब्याच्या ग्रामस्थांचं 15 ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन. पुणतांबा रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी रेल्वेंना थांबा देण्याची ग्रामस्थांची मागणी. धाराशिवच्या गणेश मूर्तींना आंध्र प्रदेशसह कर्नाटकात मोठी मागणी. सध्या गणपती मूर्तींना रंगरंगोटी करण्याचं काम अंतिम टप्प्यात. डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माड संघटनेचं बेमुदत संप. मिरजच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आक्रमक. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. कोल्हापूरमधील महिला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आक्रमक. खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून केक कापत निषेध व्यक्त केला. भिवंडीवाडा मनोर रस्त्याची दुरवस्था. रस्त्यात पावसामुळे मोठे खड्डे पडलेत. खड्ड्यांवर मनसेचं रस्ता रोको आंदोलन. जळगावच्या वरण गावात पाणी प्रश्नावरून ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. आंदोलकांकडून घोषणाबाजी करत मांडला ठिय्या. भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक. खड्ड्यात झोपून मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. वर्ध्यात कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद. सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत. आमदार पंकज भोयर, कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भरवली शाळा. धोकादायक शाळेची इमारत बांधून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त मालेगावात बाजारपेठ सजली. आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ. नागपुरात चिकनगुनिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मेयो रुग्णालयात रुग्णवाढीनं एका बेडवर दोघांवर उपचाराची वेळ. 180 खाटांवर 200 पेक्षा जास्त रुग्ण. अहमदनगरच्या जिल्हा पोलीस दलात फेरबदल. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने 38 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालकावर अखेर गुन्हा दाखल. बँकेत 242 कोटींचा अपहार प्रकरणात पोलिसांकडून 206 जणांवर गुन्हे दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कॉलेज परिसरात टवाळगिरी करणाऱ्यांवर कारवाई. कॉलेज महाविद्यालय परिसर असणाऱ्या पानटपरीवर सुद्धा निर्भया पथकाची कारवाई. पुण्याच्या राजगडमधील तोरणा पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडीत दरड कोसळली. बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील दरड बाजूला करत रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात भरधाव कंटेनरनं 5 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. अपघातात चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव नांदगाव रस्ता बंद केला. पुण्याच्या येरवड्यातल्या तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश. चोरट्यांनी अंदाजे 2 लाखांची रक्कम लंपास केली होती. लातूर जिल्ह्यातील मुरुडमधून 1 कोटी 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल.